तिथे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. एकूणच नेमकं आपल्याकडे काय माहिती आहे असं? माझ्याकडे या संदर्भातली खरं म्हणजे कुठली माहिती नाही. सकाळी म्हणजे काल मी पंढरपूरला होतो. 6,000 आमच्याकडचे वारकरी भक्त घेऊन मी माझ्या मतदारसंघातले पंढरपूरला आलेलो होतो आणि मी पहाटे पहाटे या ठिकाणी पोहोचलो. त्यामुळे मी झोपलेले होतो. पण मला सकाळी आपल्या प्रेसचे माणूस फोन वाजत होते माझे. मी म्हटलं एवढे फोन काय येत आहेत. ते बघितल्यानंतर मी आपला TV सुरू केला आणि त्यात मला ही बातमी त्या ठिकाणी कळालेली आहे. आमचे नेते आदरणीय नाथाभाऊ यांचे जावाई या रेव पार्टीत होते आणि नंतर मला बातमी हेच आयोजक होते पार्टीचे असं मला त्या ठिकाणी कळलं. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील, काय हुक्का, दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. हे मी चॅनलच्या माध्यमातून बघितलं. अजून माझा तिथल्या पोलिसांचे काही संपर्क अजून झालेला नाही. पण डिटेल माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालेली आहे. पण राज्यामध्ये रेव्हच्या संदर्भात किंवा अंमली पदार्थांच्या संदर्भात सरकार एवढं कडक असताना, एवढ्या कारवाया होत असताना नेत्यांचे जर जावई असे सापडायला लागले तर कसं बघायचं? हा, खरं म्हणजे कालच नाथाभाऊंनी प्रेसमध्ये सांगितलं की चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात, इकडनं कसे काय पकडले जातात, असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता. ते नेहमी अंमली पदार्थाच्या विरोधात बोलत असतात. पण आता त्यांचे जावईच हे सगळं चालवत आहेत, सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेलं आहे. खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे. नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही, नक्की सांगता येणार नाही. पण मला वाटतं पोलीस या बाबतीमध्ये तपास करत असतीलच, कारण मोठी बातमी आहे, मोठा विषय आहे. रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच. त्यामुळे मला असं वाटतं की तपासाअंती त्यामुळे काय काय घडलं काय काय नाही हे समोर येईल. या पाच महिलांना पण ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यापैकी 2 महिला सटल्या अशी देखील एक माहिती प्राथमिक समोर येते. नाही, 5 महिला होत्या, 3 महिला होत्या, याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही. खरं म्हणजे संबंधित तपास अधिकारी कोण आहेत काय आहेत मला माहीत नाही. पण तपास केल्यावरच हे समोर येईल की 5 महिला होत्या का 3 होत्या, याच्यामध्ये कोण पळालं, कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे. पण पार्टी सुरू होती हे तर आपण सांगता आहात आणि असे सगळे अनावश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे अंमली पदार्थ असतील, हुक्क्याचा बार लावलेला होता, दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत, अजून काही गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत. मला वाटतं तर तपासाचा हा भाग आहे. तपासांती जे कळेल. पण नाथाभाऊ म्हणतायत की अशा पद्धतीचा ट्रॅप होईल याची मला पूर्वी कल्पना होती, कारण तसं वातावरण आहे राज्यामध्ये सध्या. नाथाभाऊ काय आणले असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं. मला संशय होता की अशा पद्धतीनं कुठेतरी कुठे अडकवलं जाईल आम्हाला. अरे बापू, मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना. त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा, असं असं होण्याची शक्यता आहे. मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाही आहे. जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे, तपासाचा भाग आहे हा. कोणी चूक केली असेल तर ती वेळात पडेल. मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं, काही झालं की त्यांनी केलं, काही झालं की हे षडयंत्र आहे. मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होतंय, असं नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल. त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही, मग कोणी आयोजन केलंय काय हे. आजकाल तर यंत्रणा सगळी इतकी सतर्क असते, म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्यातून आपल्याला कळतं की कोण कोणाशी बोलत. 7-8 लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला, कोणी कोणाला बोलवलं, हे सगळं त्यात कळेल ना. आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा, जसं की जावयांना कडेवर घेतलं आणि त्यांना कोणीतरी नेऊन ठेवलं तिथे, असं कसं काय कोणी म्हणू शकतं. त्यांच्या शब्दात कुभांड रचलं जात आहे. माझ्या कुभांड रचलं जात आहे त्यांच्या शब्दात. तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय. तर मला तर काही माहिती आहे, कारण मी बोललो तर कोणाला त्यांना अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय. पण आता जावायला कसं होतं की लहान मुलं आहे ना, की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री 3 वाजता 4 वाजता. मी बघतो की 3 वाजता रेट झाली, कोणी सांगतो 2:30 वाजता, वेगळे 4 वेगळे वेळ आहेत. असं कसं होईल. पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही म्हणणं नाही आहे. पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि ते काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. लाडकी बहीण योजना जी आहे त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये काही 14,000 पुरुषांचा देखील चुकून समावेश झाल्याची माहिती समोर येते. याबाबत आपल्याला काही माहिती आहे? नाही, मला या संदर्भामध्ये कुठलीही माहिती नाही. पुरुषांचा समावेश लाडक्या बहिणीमध्ये 14,000 पुरुषांनी 10 महिन्यापासून लाभ घेतलाय. 21 कोटी निश्चित असं जर असेल तर त्यांच्याकडून ती वसुली केली गेली पाहिजे.
त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असं पुरुष कसं काय, ते कसं काय चुकून नाव आले का, प्रिंटिंग मिस्टेक झाली का, काय झालं मला कळत नाहीये. पण पुरुष कसे काय लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ शकतील हा खरं मोठा संशोधनाचा विषय आहे. निश्चित त्या संदर्भामध्ये जर असं असेल तर तपासलं जाईल. लाडकी बहिणीमुळे योजनेमुळे कर्जमाफी अडचणीत येत असल्याचं अशरफ मुश्रीफ म्हणतात. नाही, ठीक आहे, लाडक्या बहिणीमुळे थोडा तिजोरीवर भार पडलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती आहे म्हणजे एकदम इतका निधी तिकडे वळवावा लागतो. तर खडसेंना ट्रॅपची भीती होती तर जावयाला अलर्ट करायचं होतं असं गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे. काही झालं की खडसे दुसऱ्यावर ढकलतात या शब्दात गिरीश महाजनांनी टीका केली आहे. खडसेंचे जावई खेवलकर पार्टीचे आयोजक होते अशी माहिती माझ्यापर्यंत पोहोचल्याचं गिरीश महाजनांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे.